माझं नाव पद्मावती चंद्रप्रकाश येडके. मी 12वी पास आहे आणि मी अंगणवाडी सेविका आहे. गेले 22 वर्ष मी अंगणवाडीत काम करते आणि मी निलोफरा मॅमच्या क्लासमध्ये आहे. 2 ते 3 वर्ष झाले. खूप छान मला शिकायला मिळतं. खूप आनंद वाटतो इंग्रजी शिकून. या वयातही आम्हाला इतकं प्रोत्साहन मिळतं आणि शैलजा मॅडम पण सारखे फोन करतात, सर पण प्रोत्साहन देतात. खूप आनंद वाटतो. त्यामुळे आम्ही अंगणवाडीतून आल्यावरही उत्साही होऊन क्लासला जॉईन होतो. मी आज सरोजिनी नायडूवर बोलणार आहे. तर सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या स्त्री राज्यपाल, स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रभावी कार्यकर्त्या म्हणून सरोजिनी नायडूचं नाव घेतले जाते. सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1869 रोजी हैदराबाद शहरात झाला. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय एक शिक्षण तज्ञ होते. कुशाग्र बुद्धीच्या सरोजिनी वयाच्या 12वी वर्षी मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांचा इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांचा इंग्रजी काव्याचा विशेष अभ्यास होता. त्यांनी निजामांची शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या, पण प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी मातृभूमीत परतावे लागले. इंग्लंडहून परतल्यावर जात, पंथ, वय आणि लोकप्रवाहाच्या सीमा ओलांडून त्यांनी डॉक्टर नायडूंशी विवाह केला. त्या लहानपणापासूनच कविता करत. त्यांच्या इंग्रजी कवितांचे संग्रह प्रकाशित झाले. तत्वचिंतन व गूढचिंतन, गूढरंजन करणाऱ्या त्यांच्या कविता होत. त्यांना भारतीय कोकिळा म्हणत. महात्मा गांधी व अली बेझंट यांच्या संपर्कात आल्यावर त्या गांधी व काँग्रेसच्या समर्थक बनल्या. आपल्या भाषणाने त्या श्रोत्यांना इतक्या मंत्रमुग्ध करीत की त्या काळातल्या जगातल्या सर्वश्रेष्ठ अशा वक्त्यात त्यांची गणना होऊ लागली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 1925 साली कानपूरला भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. गांधीजींच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सहभाग असे. खूप वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला. राष्ट्रवादाच्या त्या जहाल पुरस्कर्त्या होत्या. लंडन मधील गोलमेज परिषदही त्यांनी गाजवली. 1908 मध्ये भरलेल्या विवाह परिषदेत त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळावा म्हणून चळवळ उभारली. दिनांक 2 मार्च 1949 रोजी त्यांचे निधन झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. व्हेरी गुड. छान झालं. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. सगळ्यांनी 5 मिनिटाच्या आत मांडायचंय बरं का सगळं. ते सांगितलं होतं अगोदर, परत एकदा. दुसरं वृषाली सुरवसे. 1 मिनिट थांबा. व्हॉट्स अ नेम? वृषाली सुरवसे. ओके. माझं नाव वृषाली अविनाश सुरवसे. निलोफर मॅमच्या क्लासमध्ये मी. बोल. हा बोला. Sarojini Naidu was a well-known poet, social activities, freedom fighter, as well as good administrator. She was born on 13th February 1879 in Hyderabad to parents Aghornath Chattopadhyay and Varda Sundari Devi Chattopadhyay. After schooling, Sarojini Naidu took a break of 4 years and moved to London in 1895 for further studies. During her studies in London, she met Pedpati Govindarajulu Naidu, a physician by profession, and both got married. In 1905, the first collection of poems of Sarojini Naidu was published, titled The Golden Threshold. Thank you, ma'am. Okay, good. नूतन पोद्दार.
एक मिनिट हा. नूतन हा. पोद्दार. माझं नाव हा. नूतन मुरलीधर पोतदार आहे. मी अंगणवाडी कार्यकर्ती आहे. माझं शिक्षण 8वी पास आहे. ओके. आणि मी 2 ते 3 जवळजवळ 2-4 महिने होऊन गेले मी या क्लास निलोफर मॅडमच्या क्लासला जॉईन झाले. मला अगदी ABCD पासून शिकावं लागलं, पण आता थोडं थोडं येत आहे लक्षात. ओके. आणि मी गेली 30 वर्ष अंगणवाडी कार्यकर्ते म्हणून काम करते. ओके. तर थोडस मी वाचून दाखवते सरोजिनी नायडूंच्या बद्दल. ओके. नमस्ते मॅडम. नमस्ते. सरोजिनी नायडूंबद्दल मी सांगते. भारतातील पहिल्या स्त्री राज्यपाल, स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रभावी कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या आणि नाइटिंगेल ऑफ इंडियन खांग या पदवीने जगाला परिचित असणाऱ्या सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1869 रोजी हैदराबाद शहरात झाला. वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय एक शिक्षण तज्ञ होते. कुशाग्र बुद्धीच्या सरोजिनी वयाच्या 12व्या वर्षी मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व असणाऱ्या सरोजिनींचा इंग्रजी काव्याचा विशेष अभ्यास होता. निजामाची शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या, पण प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना मातृभूमीत परतावे लागले. इंग्लंडहून परतल्यावर जात, पंथ, वय आणि लोकप्रवाहाच्या सीमा ओलांडून त्यांनी डॉक्टर नायडूंशी विवाह केला. त्या लहानपणापासूनच कविता करत त्यांच्या इंग्रजी कवितांचे संग्रह प्रकाशित झाले. आपल्या भाषाने त्या श्रोत्यांना इतक्या मंत्रमुग्ध करीत की त्या काळच्या जगातल्या सर्व श्रेष्ठ अशा वक्त्यात त्यांची गणना होऊ लागली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 1925 साली कानपूरला भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. नामदार गोखल्यांनी सरोजिनींचे भाषण ऐकून त्यांना आपले जीवन, वक्तृत्व व बुद्धी देशासाठी वाहण्याची विनंती केली. होमरूल लीगच्या प्रसारासाठी देशभर फिरत असतानाच असहकार चळवळीत त्या सहभागी झाल्या. राष्ट्रवादांच्या त्या जहाल पुरस्कर्त्या होत्या. गांधीजींच्या चळवळीत सहभागी असल्यामुळे खूप वेळा तुरुंगवास भोगावा लागला. लंडन मध्ये गोलमेज परिषदही त्यांनी गाजवली. 1908 मध्ये भरलेल्या विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यानंतर नायडू उत्तर प्रदेशाच्या पहिल्या राज्यपाल होत्या. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्या अविरत प्रयत्नशील होत्या. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून स्त्रियांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळावा म्हणून चळवळ उभारली. अशा या कर्तृत्वान सरोजिनी नायडू यांचे निधन 2 मार्च 1949 रोजी ऑफिसमध्ये काम करीत असताना झाला. सरोजिनी नायडू या कवयित्री होत्या. त्यांना सगळ्या बऱ्याच भाषा येत होत्या आणि त्या काळात स्त्रिया ह्या स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त स्वयंपाकघराव्यतिरिक्त बाहेर पडण्याचा विचार करत नव्हत्या, पण त्यांनी खूप प्रयत्न करून स्त्रियांना बाहेर आणले व शिक्षणाचेही महत्व पटवून दिले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या वडिलांचे विचार खूप प्रगत होते, त्यामुळे सरोजिनींचा विवाह परजातीतील मुलांशी करण्यासही परवानगी त्यांनी दिली. अशा ह्या कर्तृत्वान स्त्रीला माझा सत्यशः नमस्कार. वा. व्हेरी नाईस. जय नोकरकर. पूजा चोंदे. व्हॉट इज द नेम? पूजा. पूजा व्हॉट? टोंडे. सोंदे. टोंडे. सोंदे. पूजाताई, तुमची माहिती सांगा प्रथम आणि मग नंतर तुमचा विषय सुरू करा. चालेल. नमस्कार, मी पूजा सोंदे. मी एक हाऊसवाईफ आहे.
आपण आज सरोजिनी नायडू यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील पहिल्या स्त्री राज्यपाल. कुणाची क्लासमध्ये तुम्ही? आम्ही इंग्लिशचा ग्रामर आणि स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये आहे. रुक्साना नीलोफर मॅमच्या. मॅडमची? नीलोफर नाही, मॅडमची? नाही नाही, रुक्साना मॅमच्या आणि सुनंदा मॅमच्या. ओके 2 क्लास. ओके. करू स्टार्ट? येस करा स्टार्ट करा. नमस्कार, मी पूजा सोंदे. मी एक हाऊसवाईफ आहे. भारतातील पहिल्या स्त्री राज्यपाल व स्वातंत्र्य लढ्यातील प्रभावी कार्यकर्त्या, प्रभावी व्यक्त्या व नायटिंगेल ऑफ इंडिया या पदवीने जगाला परिचय असणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1869 रोजी हैदराबाद शहरामध्ये झाला. वडील हे आगोरनाथ चट्टोपाध्याय होते. ते पेशाने शिक्षण तज्ज्ञ होते. वयाच्या 12व्या वर्षी सरोजिनी नायडू ह्या त्यांच्या मद्रास इलाक्यामध्ये मॅट्रिक परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेलाही गेल्या, परंतु त्यांना प्रकृती अस्ताव्यस्तामुळे पुन्हा मायदेशी परतावे लागले. तिकडून परतल्यानंतर त्यांनी जात, धर्म, वय, पंथ ह्या सगळ्या लोकप्रवाहाच्या परिसीमा ओलांडून डॉक्टर नायडूंशी विवाह केला. त्या लहानपणापासूनच कविता करत. लहानपणापासूनच त्यांना कवितांची खूप आवड होती. त्यांना कोकिळा देखील संबोधले जायचे. त्यांच्या इंग्रजी माध्यमातल्या कविता ह्या जगभर प्रसिद्ध आहेत. महात्मा गांधी व अॅनी बेझंट यांच्या संपर्कात आल्यानंतर त्या पूर्णतः काँग्रेसवादी व काँग्रेसच्या समर्थक बनल्या. कानपूरला झालेल्या 1925च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना काँग्रेसचे अधिवेशन पद देण्यात आले. नामदार गोखले यांच्या संपर्कात आल्यानंतर नामदार गोखलेंनी त्यांना त्यांचे भाषण ऐकून त्यांना त्यांची बुद्धी, कौशल्य व वक्तृत्व हे सगळं देशासाठी बहाल करण्याची विनंती केली. त्यांनी त्यांचे ऐकून ते देशासाठी बहालही केले. होम रूल लीगच्या प्रसारासाठी त्यांनी देशभर फिरल्या. महात्मा गांधींच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा मोठा सहभाग असे. महात्मा गांधीच्या प्रत्येक चळवळीच्या वेळेस त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. स्त्रियांसाठी त्यांनी विवाह परिषदही त्यांनी खूप गाजवल्या. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी स्त्रियांचे प्रश्न मार्गी लावले. स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळवून दिला. त्यांना 1908 मध्ये झालेल्या विधवा परिषदेत त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात आला व 2 मार्च 1949 रोजी सरोजिनी नायडू यांचे निधन झाले. व्हेरी नाईस प्रेझेंटेशन. काय नाव आहे तुमचं? अपर्णा योगेश कांटे. ओके. तुमच्याबद्दल सांगा, काय थोडी माहिती द्या. मेरा नाम अपर्णा योगेश कांटे. मेरी पढ़ाई FY BCom हो गई. मैंने रुखसाना मैम की क्लास ज्वाइन किया है. ओके, मैं सरोजिनी नायडू विषय पर मैं बोलती हूँ. चला पुढे. सरोजिनी नायडू एक भारतीय स्वतंत्रता क्रांतिकारी तथा कवयित्री थी. इनका जन्म 13 फरवरी 1879 को भारत के हैदराबाद में एक बंगाली परिवार में हुआ था. उनके पिता का नाम अघोरनाथ चट्टोपाध्याय था, जो कुशल शिक्षक थे, तथा माता का नाम वरदा सुंदरी देवी चट्टोपाध्याय था, जो बंगाली भाषा में कविता लिखती थी. सरोजिनी नायडू को उनकी रचनाओं के लिए भारत कोकिला की उपाधि दी गई थी. उनकी स्मृति में उनके जन्मदिन को भारत में राष्ट्रीय महिला दिवस के रूप में मनाया जाता है. वह 1925 के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के कानपुर अधिवेशन की अध्यक्ष चुनी गई थी. द गोल्डन थ्रेशोल्ड तथा द ब्रोकन विंग्स उनकी बहुचर्चित पुस्तक है. उन्होंने सविनय अभिज्ञा आंदोलन तथा भारत छोड़ो आंदोलन में गांधी जी के साथ हिस्सा लिया तथा इसके लिए उन्हें कई बार जेल भी जाना पड़ा. उन्हें भारतीय स्वतंत्रता के बाद उत्तर प्रदेश की पहली महिला राज्यपाल के एक रूप में नियुक्त किया गया था. उनकी मृत्यु 2 मार्च 1949 को दिल का दौरा पड़ने से लखनऊ में हुई. थैंक यू मैडम. थँक्यू. गुड. गुड. छान. आवाज येतोय? नमस्कार. सुरू करू? हो, नाव सांग. नमस्कार, माझे नाव श्रुती दीपक शेट्टी. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे मराठीमधून. मी कथक शिकते
आणि मी त्याचबरोबर ज्ञानरुचीच्या आपल्या निलोफर मॅम आणि मुकुल मॅमच्या क्लासमध्ये असते. तर मी आजचा विषय सरोजिनी नायडू यांच्या विषयावर थोडस बोलीन. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला. त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या व कवयित्री होत्या. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सदन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय होते. अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर येथील. अघोरनाथ 1878 मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षण तज्ञ तसेच तळतळीचे कार्यकर्ते होते. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरी देवी मूळच्या बंगालच्याच होत्या. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लाभले होते. त्यातूनच त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरित्या करण्यात आले. वयाच्या 12व्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या. त्यानंतर सुमारे 3 वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या. लंडन आणि केम्ब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून त्या इटली पाहून त्या मायदेशी परतल्या. भारतात परत आल्यानंतर त्यांनी 1898 मध्ये डॉक्टर गोविंदराजुलू नायडू या निजामाच्या संस्थांनी विदुर डॉक्टरशी ब्राह्मो समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. सरोजिनींनी 3 काव्यसंग्रहांव्यतिरिक्त अनेक स्फुट लेख लिहिले. त्यांची व्याख्याने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहे. धन्यवाद. व्हेरी गुड. मी प्रियांका सातपुते. माझं शिक्षण 12वी आणि मेकॅनिकल ड्राफ्ट्समन माझा कोर्स झालेला आहे आणि मी निलोफर मॅमच्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये आहे. मी आज सरोजिनी नायडू विषयी माहिती सांगणार आहे. त्या आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये हैदराबाद येथे सदन कुटुंबात झाला होता. तसेच त्यांचे नाव पूर्वाश्रमीचे सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय होते. अघोरनाथांचे त्यांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव त्यांचे ब्रह्मनगर होते. अघोरनाथ येथे त्यांनी 1878 मध्ये हैदराबाद शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने त्या आल्या होत्या आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाल्या. ते शिक्षण तज्ञ व कळवळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होत्या. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरी देवी मूळच्या बंगालच्याच होत्या. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार झाल्यामुळे त्यांचे एक कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता करण्याचा छंद जडला व त्यांना स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरित्या झाले. वयाच्या 12व्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या. त्यानंतर 3 वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या. लंडन आणि केम्ब्रिज येथे थोडे शिक्षण झाल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण त्या सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या. त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय. आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढे काव्यलेखनात गॉस त्यास चांगलेच मार्गदर्शन लाभले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी 1898 मध्ये त्यांनी डॉक्टर गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थांनी विदुर डॉक्टरशी ब्राह्मो समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे हा चांगलाच गाजला. येथून सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. नंतर त्यांनी हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार, भारतीय कोकिळा म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला.
आणि कवयित्री म्हणून त्यांचं नाव लौकिक वाढले. त्याच्यानंतर त्यांनी 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात एक महत्त्वपूर्ण तुकडीनेच नेतृत्व केले होते. स्वातंत्र्य उत्तर भारतात त्यांना 2 गोष्टींनी मोठा तडाखा बसला. पहिली म्हणजे हिंदुस्थानचे पाकिस्तान व भारत ही 2 शकले त्या प्रथम पासून हिंदू मुसलमान ऐक्याचा पुरस्कार करीत आणि दुसरी महात्मा गांधींचा खून. 1947 मध्ये दिल्लीची जी आशियाई राष्ट्रांची परिषद भरली तिचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले. तसेच त्यांची इच्छा नसतानाही त्यांना उत्तर प्रदेश राज्यपाल पद देण्यात आले. पण अल्पावधीतच त्यांचा लखनौ येथे मरण पावलं. धन्यवाद मॅडम. गुड, व्हेरी नाईस. वृषाली चव्हाण. येस मॅम. नमस्कार, माझे नाव वृषाली गणेश चव्हाण. मी BSc केमिस्ट्री झालेली आहे. तसेच मी नमस्कार, माझे नाव वृषाली गणेश चव्हाण. ओके. माझे शिक्षण TY BSc ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे BSc मध्ये. आणि नीलोफर मॅमच्या क्लासमध्ये येते मी. सोमवारची बॅच 4 ते 5 या कालावधीत. तर मी आज तुम्हाला सरोजिनी नायडू यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर ती तुम्ही शांततेत ऐकून घ्यावी अशी मी इच्छा करते किंवा माझी ही नम्र विनंती आहे. तर नमस्कार, मी सुरू करू का? हो. येस. सरोजिनी नायडू त्यांचा कार्यकाळ 13 फेब्रुवारी 1879 ते 2 मार्च 1949. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय म्हणजेच चॅटर्जी. अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ 1878 मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षण तज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरी देवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यातून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्तीही मिळाली. त्याचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरित्या झाले. वयाच्या 12व्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या. तो काळ होता 1892. त्यानंतर सुमारे 3 वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या. तो काळ होता 1895. लंडन आणि केम्ब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या. पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रजी साहित्य समीक्षकाशी चांगलाच परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता गॉस यांस दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड 1905 या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉस यांनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्यावेळच्या साहित्य क्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनाही सरोजिनींचे कौतुक केले. भारतात परत आल्यानंतर 1898 मध्ये त्यांनी डॉक्टर गोविंद राजलू नायडू या निजामाच्या संस्थांनी विदुर डॉक्टरशी ब्राह्मो समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्यावेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना 4 मुले झाली. जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या. सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्ड नंतर द बर्ड ऑफ टाइम 1912 व द ब्रोकन विंग 1917 हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोन, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इत्यादी वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाला. पाश्चात्य तसेच पौर्वात्य देशांत त्यास कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. भारतीय पोकळा म्हणून सर्वत्र त्यांचा उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली. लवकरच त्या देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या.
याचे दुसरेही कारण असे होते की 1903 ते 1917 या दरम्यान त्यांचा M.A. गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट, C.P. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने त्यांचा परिचय झाला. या व्यक्तींचा विचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होम रूल लीगसाठी अॅनी बेझंट आणि C.P. रामस्वामी अय्यर यांच्याबरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रम, प्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेग स्थितीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर-ई-हिंद हे सुवर्ण पदक देण्यात आले. पण ते त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला त्याच्या निषेधार्थ पुन्हा परत दिले. रौलट कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळीत त्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार प्रसार आणि प्रचार केला. मोहिमा काढल्या आणि गांधीजींच्या असहकार चळवळीत हिरहिरीने भाग घेतला. सरोजनींनी हिंदू मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवन कार्य मानले. होम रूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली. टिळकांच्या मृत्यूनंतर त्या पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबाद मधून मुंबईत हलवले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तो काळ होता 1921. कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. तो काळ होता 1925. काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणात त्या हिरहिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या 1907च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1908 मध्ये विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला. त्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर तेथील भारतीयांची विचारपूस करण्याकरिता 1923 मध्ये गेल्या. त्यांनी तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. पुढे त्या मोंबासा येथील ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या अध्यक्ष झाला. तो काळ होता 1929. यावेळी जनरल स्मर्ट्स आणि त्यांच्यात खूप वादावादी झाली. तत्पूर्वी 1928 मध्ये त्यांनी अमेरिकन जनतेत भारतीय स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी सदिच्छा दौरा काढला. त्यानंतर त्या गांधींबरोबर लंडनमध्ये गोलमेज परिषदांना हजर राहिल्या. महात्मा गांधीजींच्या बरोबर त्यांनी बहुतेक सत्याग्रहात भाग घेतला आणि अनेक वेळा तर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी एका महत्वपूर्ण तुकडीचे नेतृत्व केले. तर छोडो भारत आंदोलनात 1942 मध्ये इतर नेत्यांबरोबर त्यांना कैदही झाले. त्यांची रवानगी आगा खान राजवाड्यात झाली. यावेळी आपल्या सहकारी कैद्यांची त्यांनी मातृवत सेवा केली. कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई यांच्या मृत्यूने त्यांना धक्का दिला. स्वातंत्र्योत्तर भारतात त्यांना दोन गोष्टींनी मोठा तडाखा बसला. पहिली म्हणजे हिंदुस्थानचे पाकिस्तान व भारत ही दोन शकले त्या प्रथमपासून हिंदू मुसलमान ऐक्याचा पुरस्कार करीत आणि दुसरी महात्मा गांधीजींचा खून. 1947 मध्ये दिल्लीला जी आशियाई राष्ट्रांची परिषद भरली तिचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले. तसेच त्यांची इच्छा नसतानाही त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद देण्यात आले. पण अल्पावधीतच त्या लखनौ येथे मरण पावल्या. सरोजनींनी 3 काव्यसंग्रहांव्यतिरिक्त अनेक स्फुट लेख लिहिले. त्यांची व्याख्याने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. सरोजनीबाईंचे मन हे हळव्या कवयित्रीचे पूर्णार्थाने भावनाप्रधान स्त्री हृदय होते. तथापि राजकारणात त्या एक निस्पृह देशभक्त होत्या आणि राजकारणी व्यक्तीला पोषक असे धाडस, दुसऱ्यावर छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि प्रभावी संभाषण हे त्यांचे विशेष. त्यांचा राष्ट्राभिमान ज्वाज्वल्य होता व देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी होती. पण याचबरोबर स्त्री स्वातंत्र्य, हिंदू मुसलमान ऐक्य इत्यादी गोष्टींचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरवठा केला आणि अखेरच्या दिवसात त्यांच्या या तत्वांना अपयश आलेले पाहून त्या खचल्या. धन्यवाद मॅम. गुड. थँक्यू. शुभांगी शितोळे. शुभांगी चंद्रकांत शितोळे. माझं शिक्षण इंटेरियर डिझायनरचा डिप्लोमा झालेला आहे.
रुक्साना मॅडम आणि सुनंदा मॅडम. सुनंदा, ओके. शुरू करा आता. Sarojini Naidu was an activist during India's independence, mainly popular for her organizational power personality. Besides being a freedom fighter, Sarojini Naidu was a great poet. Through her poems and writing, she aimed to awaken the spirit of freedom struggle in India. Sarojini Naidu, born in a Bengali family in the Hyderabad. She had a brilliant mind from the beginning, which then made her write poems from a young age, and furthermore, would also pursue higher studies at King's College, London and Cambridge. After her studies, she came back from London. Later, she was introduced to Indian politics and freedom struggle by Gopal Krishna Gokhale with Tagore and Mahatma Gandhi's guidance. She got involved in the freedom struggle. Sarojini Naidu actively took part in women's rights, especially women's education. Sarojini Naidu was won Kaisari Hind, which was given to her by British government after her excellent help in eradicating the epidemic plague in India. Just 2 years after India's independence, she died, but Sarojini Naidu, the wonderful statesman, a great writer and a great value of India as a whole, continues to be an inspiration to all Indians. व्हेरी गुड. व्हेरी. हा मॅम, चालू कर. नमस्कार, मी मानसी सावंत. माझे शिक्षण 10वी. मी निलोफर मॅम यांच्या इंग्लिश वर्गात आता शिकत आहे. मी टेलर आहे आणि गृहिणी. नमस्कार. आपण सरोजिनी नायडूंची ओळख पाहूया. सरोजिनी नायडूंचे पूर्ण नाव सरोजिनी गोविंद नायडू. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1869 साली हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर अघोरनाथ चट्टोपाध्याय व त्यांच्या आई वरदा सुंदरी चट्टोपाध्याय. 1891 मध्ये वयाच्या 12व्या वर्षी त्या मद्रास विभागात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला, परंतु पदवी न मिळविताच भारतात परत आल्या. वयाच्या 13व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळीचे ए लेडी ऑफ द लेक नावाचे खंडकाव्य लिहिले. 1918 मध्ये त्यांनी मद्रास प्रांतीय संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. 1919 साली त्यांनी अखिल भारतीय होम रूल लीगच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंडचा दौरा करून आल्या. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगांची चळवळ केली. गुजरात मधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहांचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी मोठ्या धैर्याने पार पाडले. इसवी सन 1942च्या चले जाव चळवळीत त्यांनी भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. 1947 मध्ये त्यांनी दिल्ली येथे भरलेल्या आशियाई परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. इसवी सन 1947 मध्ये स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल म्हणून त्यांची निवड झाली. इसवी सन 1908 मध्ये भारत सरकारतर्फे कैसर ए हिंद हा पुरस्कार त्यांना मिळाला. भारतीय जनता म्हणून सरोजिनी नायडूंची भारतांची कोकिळा या नावाने ओळखले जाते. सरोजिनी नायडू पहिली भारतीय महिला राज्यपाल म्हणून होत्या. सरोजिनी नायडू पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून ओळखल्या जात. अखेर 17व्या वर्षी 2 मार्च 1949 रोजी त्यांचे निधन झाले. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सुरेखा काशीनाथ उर्पले. मी गृहिणी आहे आणि मी रुक्साना मॅमच्या क्लासमध्ये. नमस्ते. मी रुक्साना मॅमच्या क्लासमध्ये आहे. सरोजिनी नायडू यांचं साहित्यातलं योगदान सांगणार आहे. हैदराबाद मध्ये जन्मलेल्या सरोजिनी नायडू यांनी या एक केवळ महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनीती तज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली, नाही तर त्या एक चांगल्या कवयित्री म्हणून सुद्धा प्रसिद्ध होत्या.
आपल्या कवितांमधून लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर त्यांनी पेरलेच, शिवाय भारतीय संस्कृतीचे देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिद्ध झाल्या. इतकेच नव्हे तर त्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा म्हणून सन्मानित करण्यात आले. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह गोल्डन थ्रेशहोल्ड नावाने प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी आपले 2 संग्रह दी बर्ड ऑफ टाइम आणि दी ब्रोकन विंग्स देखील प्रकाशित केले. या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हे, तर पुस्तकांना इंग्लंडमध्ये देखील मोठ्या संख्येने वाचकांनी पसंत केली. यामुळेच त्यांना एक शक्तिशाली लेखिका म्हणून सुद्धा ओळख मिळाली. प्रख्यात कवयित्री सरोजिनींना कवितांव्यतिरिक्त असे आर्टिकल आणि निबंधांचे सुद्धा लेखन केले होते, जसे वर्ड्स ऑफ फ्रीडम हे त्यांच्या राजनीतिक विचारांवर आधारित होते. याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरणाच्या सारख्या सामाजिक मुद्द्यांना देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला. द फेदर ऑफ डॉन या त्यांच्या डॉनला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले. त्यांचे इतर साहित्य जसे की दी बर्ड ऑफ टाइम, सॉंग ऑफ लाईफ, डेथ ऑफ द स्प्रिंग, दी ब्रोकन विंग्स, दी इंडियन विवर्स, फीस्ट ऑफ यूथ हे देखील चर्चित आणि प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबद्ध शब्दांमुळे त्यांच्या कवितांना गाता येणे सुद्धा शक्य झाले आहे. अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ए लेडी ऑफ लेक नावाचा खंडकाव्य लिहिला. 1918 ला त्यांनी मद्रास प्रांतीय संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले. 1919 ला अखिल भारतीय होम रूल लीगची प्रातिनिधिक मंडळातील सदस्य या नात्याने इंग्लंड दौराही करून आल्या. 1942 साली चले जाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला. 1947 ला झालेल्या आशियाई परिषदेत त्यांनी अध्यक्षपद भूषवले. 1947 साली स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणून त्यांची निवड झाली. 13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैशाचे डाक तिकीटही प्रकाशित केले होते. गुड आफ्टरनून मॅम. मी Good afternoon. प्रतिभा भडसावळे दिव्यांग मुलांच्या शाळेत सर्व्हिस करत होते आणि सेवानिवृत्त होऊन आता 13 वर्ष झालेली आहे. आणि ज्ञानरुचीमध्ये मी निलोफर मॅडम कडे इंग्रजीचं शिक्षण घेत आहे. आपण सरोजिनी नायडूंबद्दल थोडासा परिचय मी तुम्हाला सांगणार आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल 1879 ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध जहाद भाषण, तेही काव्यात्मक पद्धतीने देता येईल हा विचार मनामध्ये रुजला. विद्वत्वर्य सरोजिनी नायडू नामे कलकत्ता शहरी आली. तिचे तेजस्वी ही मुलायम वक्तृत्व पाहूनी गोपाळ कृष्ण गोखले खुश झाले. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम रघुत्तमा रामा. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला हैदराबाद येथे झाला. त्या लहानपणापासूनच बुद्धिमान व स्वाभिमानी होत्या. लहान वयात शाळेत जाऊ लागल्या. वर्गात त्यांचा नंबर नेहमीच पहिला असे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली आणि त्यामध्ये सुद्धा त्या सर्वप्रथम आल्या. त्यांनी इंग्रजी भाषेची त्यांना बिलकुल आवड नव्हती, पण वडिलांनी धाक दिल्यामुळे त्यांनी इंग्रजीचा पिच्छा पुरविला आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या व त्या भाषेत पण सुंदर काव्य रचना केल्या. काव्याचे सौंदर्य पाहून मोठमोठे लोकही थक्क होत असत. इंग्रजी बरोबर
फ्रेंच भाषा शिकण्यासाठी उत्तम शिक्षकाची नेमणूकही त्यांना केलेली होती. शेली, ब्राउनिंग, टेनिस ह्या इंग्रजी कवितांचे काव्य वाचून ती अतिशय भारावून जात असत. ती सुप्रसिद्ध कवयित्री होऊ शकली. या सर्व गोष्टींमुळे हैदराबादच्या निजाम खूप खुश झाला. त्यांनी सरोजींना परदेशात जाऊन साहित्यिक विषयक अभ्यास करता यावा म्हणून शिष्यवृत्ती दिली. एका कवयित्रीने त्याचे वर्णन असे केले आहे, ते आता आपण पाहूया. सुकुमार सुकुमार असे ती छान सुंदर ही मूर्ती, सुंदर मूर्ती पाहून वदन ते पडे रतीची भ्रांती. मंडळी, तिचं वर्णन प्रत्येक गोष्टीत किती करावं ना तेवढं थोडं आहे, पण आपण थोडक्यात तिचं आता वर्णन बघू. कंठतो मधुर कोकिळ वसंती डोले, वसंती डोले ऐकून पियेचे गाणपणी बरडोले, ऐकून पियेचे गाणपणी बरडोले. हे वर्णन ऐकून सर्वजण खुश झाले. भारतात परत आल्यावर त्यांनी डॉक्टर गोविंद नायडू यांच्याशी विवाह केला. पण एक स्वतंत्र विचाराची ती क्रांतिकारी महिला जराही डगमगली नाही. अंधश्रद्धा, जातीयता, जाचक रूढी तिला मान्य नव्हत्या. त्यामुळे लोकांच्या टीकेने डगमगून न जाता तिने टीकेने धीराने तोंड दिले. पुढे त्यांची प्रतिभा, साहस, कर्तृत्व पाहून हळूहळू लोकांचा विरोध मावळला. त्यांनी मुलांना उपदेश करताना त्या म्हणतात, तुम्ही तुमचा धर्म आणि जात विसरून फक्त भारतीय म्हणून जगा आणि भारतीय म्हणूनच मरा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघटित व्हा. त्यांच्या काव्यांचे वर्णन सर एडमंड गॉस म्हणतात, त्यांची काव्य जरी इंग्रजी भाषे माध्यमात स्वीकारली असली तरी त्यांच्या काव्यात भारतीयत्व त्यांचे काव्य प्रत्येकाला आकर्षून घेते. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने त्या राजकारभारामध्ये प्रवेश त्यांनी केला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या सहभागी झाल्या. देशभराचे दौरे करून त्यांनी लोकांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले. त्यांचे भाषण संपल्यावर कितीतरी वेळ टाळ्यांचा गडगडाट होत असे. भाषण भारतीयांचे मत प्रभावीपणे मांडणे, बंधुभाव, स्त्री उद्धार, जालियनवाला हत्याकांडावर अगदी निर्भयपणे भाषण दिले. हे सर्व बघून लंडनचे रहिवासी सुद्धा अवाक झाले. 1925 मध्ये तिला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले. ह्यापूर्वी हे पद ॲनी बेझंट ह्या स्त्रीने भूषवले होते, पण हे पद भूषविणारी सरोजिनी नायडू ही पहिली भारतीय महिला बर का. होय, 1926 मध्ये ही पुन्हा त्यांची त्या पदावरच निवड झाली. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेशाचे राज्यपाल पद त्यांना मिळाले. ही पहिली भारतीय राज्यपाल स्त्री, त्यामुळे आम्हा सर्वांना तिचा अभिमान आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील, पण आपल्याला वेळेचं बंधन दिल्यामुळे मी थोडक्यात हे सांगत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, स्त्री शक्तीचा विजय असो. भारत माता की जय. व्हेरी नाईस. नमस्ते मॅम, समृद्धी वैद्य. मॅम, मी निलोफर मॅडमच्या क्लासला आहे. ओके. रुखसाना मैम, भरसावळे ताईने पहिले भी बोला था, वो त्यांनी कीर्तन करण्यामध्ये त्या खूप प्रवीण आहेत. त्यांनी स्वतः ते कीर्तन रचतात आणि समृद्धीताईंनी आता काही कविता केलेली आहे. त्यांनी अगोदरही या विषयावर मांडणी केली होती. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावर भरसावळे ताई बोलल्या होत्या, पण त्यांची इच्छा अशी होती की मी जे काही सादर केलेलं आहे ते मला परत सांगायचंय सरोजिनी नायडूंवर पण, म्हणून त्यांना आता पण आपण चान्स दिलाय त्यांना. ओके 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 ओके. Lightly, oh lightly, we bear along. She sways like a flower in the wind of a tongue. She skims like a bird on the fame of a stream. She floats like a lark from the lips of a dream. Gaily, oh gaily, we glide and we sing.
We bear her along like a pearl on the string. Softly, oh softly, we bear her along. She hangs like a star in the dew of her song. She springs like a beam on the brow of the tide. She falls like fire from the eyes of the right. Lightly, oh lightly, we glide and we song. We bear her along like a poem of strong. बस एवढं छोटीशीच पोएम आहे. Good, very nice. Thank you. Very nice. ठीक आहे. अजून कुणाला बोलायचंय? सोनाली ताई, तुम्हाला बोलायचंय? सोनाली ताई शेलार, जो पार्टिसिपेंट थे उनका हो गया है. हो गया है. ओके. नसीमा मैम आप कुछ बोलेंगी? नसीमा मैम, नसीमा मैम कुछ बोलना चाहते हैं, उनको आप दो बार. थैंक यू. सॉरी के I would really love, this was a very good experience. आपकी लेडीज लोग ने इतनी अच्छी तैयारी की है, लेकिन मैं 2-3 चीज खाली पॉइंट आउट करना चाहती हूँ नसीमा. एक तो सरोजनी नायडू के काफी सारे अच्छे पोएम्स है. तो अगर कोई लेडी एक छोटा सा उसकी पोइट्री निकाल के उसको थोड़ा एक्सप्लेन करते और वो उसमें से क्या चीज अपने आप में लेती है या हमको इसमें से क्या इंस्पिरेशन मिलता, तो ये बहुत ही सुंदर बात होती है. ओके. तो एक ऐसा जो भी आप देते हो रजिया सुल्तान का, और सब लोग है ना, देखो नेट पे जाते हैं सब डिटेल सेम रहते, लेकिन मेहनत किसको बोलते, जो कुछ यूनिक पार्ट उसमें से निकाल के चुन के प्रेजेंट करे. ओके. तो दैट इज अ वेरी यूनिक पार्ट. तो उसमें से हमको समझ में आता है कि ये लेडीज लोग का इंटरेस्ट कितना है और उस पर्सनैलिटी से वो क्या इंस्पिरेशन लेते हैं. अभी ये दो जो तुम लोग बोलते हो, रजिया सुल्तान और कल्पना चावला इज एन एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन. अभी अपने एजेस के हिसाब से, मतलब अपने समय के हिसाब से. सो उसके ऊपर तो काफी सारी हम लोग उसकी इंटरनेट पे बोलो या उसकी हिस्ट्री लेके हम उसमें से क्या सीख सकते हैं, वो पॉइंट्स निकाल के उसको तुम तुम्हारी जिंदगी में किस तरह से इम्प्लीमेंट करोगे. थोड़ी सी बात हम बोलते, समझो खाली एक एजुकेशन की बात थी, तो अगर इस उम्र में भी मैं उसके हिसाब तो नहीं बन सकती, लेकिन उसके एजुकेशन से मैं क्या हासिल कर सकती हूँ, वो सब भी अगर तुम थोड़ा डालेंगे ना तुम्हारे जो भी प्रेजेंटेशन में, तो मैंने उसके पॉइंट्स अलग रखे हैं. तो आई वांट टू नो कि तुम लोग कितनी उसकी अंदर तक जाके गहराई तक उसमें से आप उनकी सब जानकारी हासिल करते हैं. ओके. ट्राई टू डू दैट, ये कोशिश करो. और सेकेंडली नसीमा ने इंग्लिश क्लासेस स्टार्ट करिए, थोड़े थोड़े बीच में इंग्लिश के वर्ड्स डालो, इंग्लिश के ये करो, तो हमको भी समझ में आया आपकी प्रोनाउंसिएशन कैसे होते हैं, क्योंकि वो लोग आपसे, टीचर्स लोग कितनी मेहनत करते हैं, ग्रामर सिखाते हैं. तो थोड़े 2-4 लाइंस, कोट्स कुछ तो भी डाल के उसको हाईलाइट करो, तो वो प्रेजेंटेशन में ज्यादा वजन होगा फिर आप. ठीक है. एंड आई एम रियली हैप्पी नसीमा, they are doing a wonderful job. Wonderful job. हाँ, बहुत ज़्यादा. The way they sit down and the way they present with what confidence, it's really very good. Very nice. Very nicely they have done. Teachers salute, because you really have given them a good, very nice teaching. तो थैंक यू सो मच. हम लोग नेक्स्ट टाइम में कोई भी प्रोग्राम में ना ये चीज याद रखेंगे कि हमारी कुछ लेडीज जो कुछ कोट करे या कुछ उनके बारे में कोई नज़म में या कुछ बोला गया है, तो हम उसको ऐड करना चाहिए. एंड दैट्स वेरी इंटरेस्टिंग भी होगा. यस मैम. हाँ, तो दूसरा ये कि अभी आप लोगों को मैंने एक मैसेज दिया है कि प्लीज इंग्लिश क्लास में रेग्युलर आइए, क्योंकि मैंने आज असे विचार होते. नसीमा मॅडमनी मला त्यांच्या कविता वाचून दाखवल्या सरोजिनी नायडूंच्या. त्याच्यामध्ये ती पाखराची कविता होती. जरी पंख हे झाले तरी उडण्याची इच्छा नाहीशी होत. म्हणजे जे गुलामीत आहे, म्हणजे भारताची जी परिस्थिती होती, भारत गुलामीत होता त्यावेळी, तर गुलामीत असले म्हणजे काय स्वातंत्र्याचं स्वप्न नष्ट नाही होत, तर स्वातंत्र्याचं स्वप्न हे राहतं. हे जो आशावाद आहे ना, तो आशावाद सरोजिनी नायडू यांच्याकडनं आपण शिकतो. या ज्या प्रत्येक महिला आहेत ज्यांची नावं आपण ज्यांच्याबद्दल आपण काहींचं आपण सांगितलंय आणि पुढे आपण घेणार आहोत.
रजिया सुलतान असेल, या तर लढवय्याच होत्या. म्हणजे त्यांच्याबद्दल आपण काहींनी पिक्चर पाहिला असेल तो, पण चित्रपटापेक्षा त्यांचं जीवन खूप म्हणजे अद्भुत आणि थरारक होतं. चित्रपट हा वेगळी गोष्ट असते आणि प्रत्यक्ष लढाईत उतरणं ही खूप वेगळी गोष्ट असते. कल्पना चावलांचं सुद्धा असेल. ही सगळी महान व्यक्तिमत्व होती. हे का आपण अभ्यासायचं? तर यातून आपल्याला एक दिशा मिळते. असं म्हणतात की सूर्य होण्याची जर आपण इच्छा व्यक्त केली ना, सूर्य होण्याचं स्वप्न बघितलं तर निदान आपण पंथी तरी होऊ शकू. तर एक चांगलं ध्येय आपल्याला नसीमा मॅडम यांनी दिलेलं आहे. गुलशन मॅम आपल्या बरोबर आहेत आणि अनेक जण आहेत अशी ज्ञानी अनुभवी माणसं जी आपल्याला ज्ञान द्यायला, माहिती द्यायला. चालेल चालेल. परत एकदा सर्वांना शुभेच्छा. बाय 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 मॅडम. बाय.